मुलं व्यवस्थित जेवण करत नसतील किंवा आजारी पडल्यावरती तोंडाची चव गेली असेल तर अशा वेळेला करणारी ही एक रेसिपी मी माझी पद्धत सांगते. तर 1 वाटी कुठल्याही प्रकारच्या डाळ घेतल्या, तेवढेच तांदूळ घेतले, ते 4-5 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतले, 15 मिनिट भिजत घातले. नंतर एका कुकरमध्ये तेल तापवून घेतलं, त्यामध्ये जिरं, अद्रक लसूणची पेस्ट, थोडीशी हळद, मीठ, किंचित गरम मसाला टाकून आणि धुतलेले तांदूळ घालून, जेवढं डाळ तांदूळ त्याच्या 3 पट पाणी घालून घेतलं आणि 3 शिट्ट्या लो टू मीडियम फ्लेमवर काढून घेतल्या. बघू शकत असाल अशीच खिचडी मुलांना खायला द्या, ते आवडीने खातील. नंतर मी तडका इथं बनवते आहे, तेवढ्यासाठी तेलामध्ये जिरं, अद्रक लसूण, हिरवी मिरची, लाल मिरची, तेजपत्ता, थोडासा हिंग, चिमूटभर मीठ, थोडासा गरम मसाला आणि गॅस बंद केल्यानंतर लाल तिखट. तर असा हा गरमागरम तडका खिचडीवरती टाकून घ्या आणि नंतर ती खायला घ्या. अगदी सगळ्यांना आवडेल अशी ही खिचडी आहे. चला तर मग पटापट बनवून घ्या.